मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आतापासूनच सुरुवात झालेली आहे। प्रत्येक पक्षाने रणनीती आखायला सुरुवात केली आहे। ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देत भाकरी फिरवण्याची शक्यता आहे। ज्येष्ठ माजी नगरसेवकांऐवजी तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आणि त्यामुळे अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। बघूया सविस्तर। नव्या चेहऱ्यांना संधी देणार, ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार। उद्धव ठाकरे ज्येष्ठ माजी नगरसेवकांचा पत्ता कट करणार। पालिकेसाठी तयारी, उद्धव ठाकरेंची नवी रणनीती। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात। सर्वच राजकीय पक्षांनी आपलं लक्ष मुंबई महापालिकेवर केंद्रित केलंय। प्रत्येक पक्षाने बीएमसी निवडणुकीसाठी आपली रणनीती तयार केली आहे। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंकडूनही एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। त्यानुसार ठाकरेंच्या शिवसेनेकडून बीएमसी निवडणुकीसाठी उमेदवारी देताना ज्येष्ठ नगरसेवकांऐवजी तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नाहीये। यामुळे ठाकरेंच्या पक्षात प्रचंड मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 70% नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारी मिळणार नाहीये। माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार दिला जाणार आहे। नव्या पिढीला संधी देऊन पक्षात तरुण नेतृत्वाचा सहभाग वाढवला जाणार आहे। प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची ताकद आणि प्रभाव पाहूनच जागा वाटप केलं जाणार आहे। तर जे पळपुटे नगरसेवक आहेत त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। तर प्रशासन कळणाऱ्या ज्येष्ठ नगरसेवकांना संधी मिळावी असंही पेडणेकर यांनी सुचवलंय। मात्र उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील हे सांगायलाही पेडणेकर विसरल्या नाहीत। नवीन चेहरे नक्की झाले पाहिजे, पण कुठे हे पळकुटे गेलेत ना निघून, त्यांच्या जागेवर घेऊया आपण नवीन चेहरे। कारण याचा मेळ तर घालावा लागेल। कारण कायदा कानून कुठली महानगरपालिका एका गेल्या पहिल्या टर्ममध्ये कळत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। काही महत्त्व नाही। जे पक्षप्रमुख निर्णय घेतील त्या पक्षप्रमुखाच्या निर्णयाला सर्वोत्तम मान्यता राहील। कारण आता बगावत करणारे नगरसेवक निघून गेलेले आहेत। दरम्यान कुणाला संधी द्यावी हा ठाकरेंच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हणत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यावर अधिकचं बोलणं टाळलंय। त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे, त्यांनी कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणुका लढवाव्यात, कोणाला संधी द्यावी हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे। त्या तरुणांना संधी देण्याचा प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतो। ज्येष्ठ नगरसेवकांची गरज संपली असेल, त्यामुळे ठाकरेंची शिवसेना त्यांना तिकीट देणार नसेल असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। तर शिवसेना मात्र निष्ठावंतांना तिकीट देणार असल्याचं यावेळेला उदय सामंत यांनी सांगितलं। चांगलं आहे ना, आधी तिकीट कोणाला देत आहेत, कोणाला बाजूला करतायत, 70 वर्षाचं कोण झालेलं आहे हे आम्हाला तेव्हा कळेल ना। 70 वर्षाचे झाले म्हणून ज्यांना किती 60 त्यावेळी कळेल ना कोण 60 वर्षाचं झालंय, कोण 65 वर्षाचं झालंय। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जो मास लीडर आहे, ज्याच्या मागे मतदान आहे, ज्यांना आजपर्यंत शिवसेनेची सेवा केलेली आहे, अशा लोकांना आमच्याकडनं तिकीटं दिलं जाणार आणि हाच क्रायटेरिया माननीय एकनाथ शिंदेसाहेब राबवतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। पण ज्यांची गरज संपलेली आहे त्यांना तिकीट द्यायचं नाही हा एक क्रायटेरिया असतो, तो त्यांच्याकडनं कदाचित लावला जात असेल। आधी तिकीट वाटप होऊ दे, कोणाकोणाला तिकीट मिळते ते बघू, कोण 60 वर्षाचे आहेत ते बघू आणि त्याच्यानंतर याच्यावर बोलू। ठाकरेंच्या शिवसेनेनं भाकरी फिरवण्याचा घेतलेला निर्णय अंमलात आणल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात ज्येष्ठ नगरसेवक नाराज होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ते वेगळी भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही। आणि याचमुळे नव्यांना संधी देताना उद्धव ठाकरे ज्येष्ठ माजी नगरसेवकांची समजूत कशी काढणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।